कित्येक पद्धती आहे, पायथागोरस पद्धती आहे, कॅलेंडियन पद्धती आहे, विविध पद्धती आहे, कबाला आहे, न्यूमरोलॉजीमध्ये विविध पद्धती आहे, ते पाश्चात्य ह्याच्यामध्ये पद्धती आहे. त्यांनी काय केलं, त्याचे कन्व्हर्जन्स केलं, ते आपल्या ग्रहांशी रिलेट केलेले. आता जेव्हा आपण ह्या उपाययोजना अंकशास्त्राची कुंडली बघून सुद्धा देतो, तेव्हा आपण आपल्या ते वैदिक ज्योतिषशास्त्राशी रिलेटेड उपाययोजना देतो. आता तू कबालामध्ये वगैरे तर ते तू किंवा पाश्चात्य देशामध्ये अमेरिकेमध्ये गेले तर ते तुला गणपतीची उपासना करायला सांगणार नाही. तर कुठेतरी आपण ह्याची सांगड आपल्या ज्योतिष कुंडलीशी घातली आहे, जेणेकरून तू आपण जेव्हा एखाद्याला मार्गदर्शन देतो सखोल मार्गदर्शन करू शकतो. कारण फक्त अंककुंडलीवरून पूर्ण तू 12 स्थानांचं मार्गदर्शन, पूर्ण गोष्टी अंककुंडलीमध्ये कसं असतं, आपण पर्सनल इयर बाबतीत बोलतो, म्हणजे पर्सनल इयर खरा, पण पर्सनल इयर कुठलं, पर्सनल इयरमध्ये पण तुमचा आरंभ आहे त्रासदायक की मध्य आहे का शेवट आहे हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे. पूर्ण पर्सनल इयर खरं म्हणजे पूर्ण पर्सनल इयर खराब आहे तर तुम्ही शांत बसणं किंवा शनीचं वर्ष आहे तर शांत बसायचं असं होत नाही. आता एखादा जर जॉब केला असेल आणि त्याचं पर्सनल इयर जर शनीचं येत असेल तर आपण त्याला काय सांगणार की नाही बाबा तू हे वर्ष काही करू नको, शांत बस. मग त्याचं कुठलं जे आरंभी म्हणजे पहिले 3-4 महिने खराब आहेत का त्याचा मध्य खराब आहे, तर असं आपण त्याच्यामध्ये स्क्रुटिनाइज करून मग आपण त्याच्यावर उपाययोजना. त्यामुळे नुसतं अंककुंडली आणि ज्योतिषकुंडली याच्यामध्ये खूप तफावत आहे. अंककुंडलीहून तू कंप्लीट प्रेडिक्शन कधीच करू शकत नाही, फक्त सपोर्ट सिस्टम म्हणून तू घेऊ शकते. पण ज्योतिष कुंडलीहून तू एकदम मायन्यूटरित्या सखोल अभ्यास करून त्यांना मार्गदर्शन करू शकतो. नक्कीच. कार्यक्रमामध्ये आणखीन एक फोन आलेला आहे पुण्यावरून. अंकिता यांचा काय प्रश्न आहे तुमचा? वनिता ताई प्रश्न सांगा तुमचा. हा मॅडम, माझ्या मुलाची बर्थडे डेट आहे ना 4/12/1987 आहे. त्याच्या लग्नाविषयीचा प्रश्न आहे. बरं. जन्म वेळ आणि जन्म ठिकाण? पुण्यातला गावाकडचा जन्म आहे, खडकवासल्याच्या पुढे भगतवाडी म्हणून गाव आहे. बरं. तिथला जन्म आहे आणि जन्म वेळ रात्री 1:30 वाजताची आहे मॅडम त्याची. बरं मॅडम, तुम्हाला म्हणजे 3 तारीख आहे ती, पण मग 4 लागणार ना, 12 नंतर 4 तारीख लागणार ना. बरं बघा मॅडम, याचं लग्नाचे योग जे आहेत ना ते तुम्हाला 2-1 वर्षानंतर त्याचे योग आहेत, थोडं विलंबाने आहेत. पण काय माहिती आहे का, ह्याच्या स्वभावाला मॅच करणारी मुलगी पाहिजे, कारण ह्याचा स्वभाव थोडासा रिजिड आहे. हा कुठल्याही गोष्टीमध्ये चिकित्सक जास्ती आहे, तर त्याला ते बॅलन्स करणं कुठेतरी शिकलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये अटी टाकून चालणार नाही, तर गोष्टीमध्ये थोडा बॅलन्स केलं पाहिजे, स्वतःच्या अटी जरा कमी केल्या पाहिजे, तर याला खूप चांगले. आणि ह्याचे साधारण 2018 आणि 2019 मध्ये खूप चांगले योग आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांनी प्रयत्न केला तर चांगलं त्याला फळ मिळू शकतं. त्याचबरोबर त्यांनी जर कुलदेवतेची त्यांच्या उपासना केली तर त्याला त्याच्यामध्ये नक्कीच यश म्हणून चांगली मुलगी त्याला मिळू शकते. नक्कीच. आणि हे उपाय किती साधे आहेत, म्हणजे अगदीच घरगुती आहेत, पण काहीच खर्च नाहीये किंवा काही नाहीये, मात्र ते नीट केले पाहिजे तर येणारे दोष आहेत त्याचं निवारण होईल. पण जे यंत्र आहेत आपल्याकडे किंवा जे मंत्र देतात तर त्याचा वास्तू दोषावरती परिणाम होतो का? हो होतं. कसं आहे प्रियंका, जे आता हे जे यंत्र आहेत हे आपल्या कुठेतरी वैदिक शास्त्रातून आलेले, म्हणजे आपल्या स्तोत्रांमधून मंत्रांमधूनच ते यंत्रांची उत्पत्ती झालेली आहे. ती कोणी एकाने केलेली नाहीये, ते आपल्या ऋषीमुनींनी करून ठेवलेलं आहे. तर त्याचा उपयोग आता काय होतं, धकाधकीच्या जीवनात लोकांना उपासना करण्यासाठी वेळ मिळत नाही. मग त्यावेळेला आपण यंत्रांचा आणि रत्नांचा उपयोग करून त्यांना आपण जर उपाययोजना दिला तर त्या लवकर लागू पडतात. कारण एवढा वेळ ते बाहेर असतात, तर त्यावेळेला त्या उपाययोजना कशा करणार. मग अशा वेळेला यंत्र त्याच्याबरोबर मंत्र आणि जर रत्नांचा उपयोग केला तर त्यांना खूप लवकर लाभ मिळू शकतो. नक्कीच. आणि वास्तू दोष आपण म्हणतो, जर का कुंडलीमध्ये दोष असेल तर त्याचा परिणाम वास्तूवरती होतो का? नक्कीच. आता कुंडलीमध्ये दोष, कुंडलींच्या काही स्थानांवरून तुझ्या वास्तूमध्ये कुठे दोष आहे तो आपण नेमका सांगू शकतो. तर तुमचा समजा मंगळ हा जर तुमच्या द्वितीय स्थानात किंवा तृतीय स्थानामध्ये असेल तर प्रामुख्याने आपल्याला असं आढळून येतं बहुधा की यांचं किचन जे आहे ते ईशान्य बाजूला असतं. म्हणजे ग्रहांची पोझिशन तुमच्या कुंडलीमध्ये काय आहे किंवा कुठलं तुमचं स्थान दूषित झालेलं आहे त्याच्यावरून पण तुमच्या वास्तूमध्ये कुठले येणारे दोष आहेत. आता आपल्याला कित्येक लोक मार्गदर्शन करतात की आम्ही कुठल्या प्रकारची वास्तू घ्यायची, तर त्यावेळेला आम्ही सांगतो की तुमच्या कुंडलीनुसार तुम्हाला हेच वास्तुदोषवाले वास्तू मिळणार आहे, तर तुम्ही टाळा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला शुभ वास्तू मिळेल. म्हणजे घर घेण्याआधी जर त्यांनी मार्गदर्शन घेतलं तर त्यांची फसवणूक होण्याची, म्हणजे जी नंतर वास्तुदोषाचे परिणाम दिसून येतात ते होत नाही. आणि त्यामुळे ते कुंडली होऊन आपण कोणते नेमके दोष होणार हे पण त्यांना आपण सांगू शकतो. कुठल्या पिरियडमध्ये घ्यायचं, कुठला चुकीचा पिरियड आहे, मग आपण त्यांना सांगतो की लोन वगैरे तुम्ही पास करून ठेवा, 2 महिने काही करू नका, 2 महिन्यानंतर तुमचा शुभकाळ आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा, म्हणजे तुम्हाला शुभ वास्तू मिळेल. तर अशा प्रकारे आपण कुंडली आणि वास्तू दोघांचाही स्क्रुटी मिळेल. कुंडलीवरून तू यथोचित सांगू शकतो की तुला कुठल्या दिशेची किंवा कुठल्या दोषाची वास्तू मिळू शकते. आणि घरातला कर्ता पुरुष असेल त्याच्या
त्याच्या पत्रिकेत जर का दोष असेल तरच वास्तूमध्ये दोष हो, येऊ आपल्याला शकतो का? कर्ता पुरुषाहून तर 100% कळू शकते की कोणत्या प्रकारची वास्तू मिळणार आहे, कुठले वास्तुदोष निर्माण होणार आहे. पण घरातल्या इतरही कुटुंबाच्या व्यक्तीतून आपण एक 50-60% सांगू शकतो की त्या वास्तूमध्ये कुठल्या प्रकारचे दोष उद्भवू शकतात. नक्कीच. आणि आता अनेक जण आहे जे घर घेण्यासाठी उत्सुक आहेत, अशा आमच्या प्रेक्षक वर्गांना काय सांगाल, घराची निवड करताना किंवा जागेची निवड करताना नेमकी कशी करावी, काय गोष्टी लक्षात घेऊन घर घ्यावं? ह्यासाठी मी प्रामुख्याने एक टीप देईल की फक्त ईशान्य दरवाजा आहे किंवा पूर्व दरवाजा आहे हा प्रथम बघून घेऊ नका. दुसरी महत्त्वाची टीप माझी अशी आहे की माझा अंक, आता कित्येक वेळा काय होतं, लोक फक्त अंक बघतात की नाही बाबा 4 अंक आहे, 8 अंक आहे, हा फ्लॅट नको, असा एक गैरसमज झालेला आहे. बघा, अंक आणि वास्तू हे दोन वेगळ्या. वास्तू ही पंचतत्वावर आधारित आहे. अंक हा फक्त 2 ते 3% वास्तूमध्ये फक्त रोल प्ले करतो. तर लोक काय करतात, 4%ची वास्तू जी असते त्याच्यामुळे मग दूषित वास्तू निवडतात आणि 8 नंबरची आहे म्हणून चांगली वास्तू हातची सोडून देतात. तर ते करू नये त्यांनी. नक्कीच मॅडमनी दिलेल्या टीपवरती महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाले इथेच थांब